आहे आणि प्रत्येकाचं धोरण आहे। स्ट्राईकला असणारे फलंदाज असतील प्रशांत निमरे आणि नॉन स्ट्राईकला प्रशांत धाडवे आणि गोलंदाज आय थिंक साहिल असेल। 4 षटकांचा सामना असेल। पहिला षटक असेल तो पॉवर प्लेचा षटक असेल। पॉवर प्लेच्या वेळेला मात्र 9 क्षेत्ररक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील, सर्कलमध्ये असतील आणि इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल। प्रशांत पहिलाच फलंदाजीसाठी सज्ज आहे। नक्कीच अर्थातच मूलगाव अर्थातच कुटीलच्या माध्यमातून फलंदाजीसाठी सज्ज। तिसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतो। साहिलची गोलंदाजी, हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने, पहिला चेंडू जातोय सीमा पार, चौकार। क्या बात है मित्रांनो, अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहिली प्रशांतच्या माध्यमातून। प्रशांत हा एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो मित्रांनो। साहिल सारखा एक चांगला गोलंदाज आपण पाहतो। साहिल नागते याची गोलंदाजी देखील तेवढ्या तात्परतेची आहे। चांगले अचूक स्किलचा वापर केला जातो साहिल नागतेच्या माध्यमातून। मात्र पहिल्या चेंडूवर इथे चौकार आला आणि नक्कीच आपण पाहिलं जननी सोमजाई कुटील मूलगाव यांचं धावफलक आपण पाहतो 4 धावा। काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष। हा चेंडू परत उंचावरून हवेत आहे चेंडू, काय घडतंय? 2 क्षेत्ररक्षक मात्र आहेत, विकेटचं बटन लाजवाब मित्रांनो, क्या बात है। काय घडलं मैदानात, थरार मात्र वेगळा असेल मित्रांनो। ध्येय समोरला ठेवला, साहिलने विचार केला की पहिला चेंडू माझा चौकार गेला, जाऊ दे काही फरक पडत नाही, मला दुसऱ्या चेंडूवर तो अचूक टप्प्यावर चेंडूचा मारा करायचा आहे आणि त्याच पद्धतीने मला गोलंदाजी करायची आहे आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आपण पाहिली। याचसाठी केला होता अट्टहास आणि हा अट्टहास मात्र यशस्वी होतोय याचा आम्हाला आनंद होतोय। पहिला दिवस आपण पाहतो। फलंदाज असेल स्वप्नील। प्रशांत मात्र मैदानाच्या बाहेरला गेला, व्यक्तिगत 4 धावांवर बाद झाला आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ते मित्रांनो 4 आणि नक्की 4 वर पहिला विकेट गेलेला आहे। मोहरा मात्र गेलेला आहे तो जननी सोमजाई कुटील मूलगावचा। दत्तकृपा अप्पर तुडील वर्सेस जननी सोमजाई कुटील मूलगाव यांच्या दरम्यानला हा संघर्ष आपण पाहतो मित्रांनो। काय घडेल, रणनीती आखली जाते मित्रांनो, कारण आम्हाला जिंकायचं आहे, संघर्ष करायचा आहे आणि इथे मात्र विजेते पदाचा दावेदार व्हायचं आहे। आयोजन मात्र तेवढ्या ताकदीचं वाटतंय, चांगलं पाहतो आपण, बहारदार पाहायला मिळतोय। परत एकदा साहिल, हा चेंडू इथे मात्र काय घडतंय मैदानात, इथे मात्र 1 धाव घेतली जाते। धावफलकामध्ये 1 वाढ होईल मित्रांनो। धावफलक विचार केल्यास आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 5 धावा धावफलकावर आहेत। दोस्तों जरूर खेलना है, जो धूप में साए का तरफदार बनेगा वही हमारे कबीले का सरदार होगा। यहाँ पे कबीले का सरदार कौन होगा, इसी की तरफ सभी का ध्यान होगा। दोस्तों पाहायचं असेल तर मित्रांनो एका बाजूला दत्तकृपा अप्पर तुडील आणि दुसऱ्या बाजूला जननी सोमजाई कुटील मूलगाव गोलंदाज। हा चेंडू इथे मात्र थरार वेगळा, चांगली गोलंदाजी पाहतो, बरलेली गोलंदाजी पाहतो ती साहिलची। पहिल्या चेंडूवर मात्र पाहिलं गेलं तर फाईन लेगच्या दिशेने चौकार मारला गेला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालं। कमबॅक केलंय ते साहिलने। आतापर्यंत वैभव आपण पाहतो फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावर आहेत। काय घडेल याच्याकडे मात्र पाहायला जातंय। नक्कीच विकास भुवड देखील इथे हजर आहेत मित्रांनो। नक्कीच विकास भुवड एक चांगला व्यक्तिमत्व आपण पाहतो, बिलॉंग करतायत जय हनुमान स्पोर्ट्स क्लब सोनगरच्या माध्यमातून खेळणारे एक चांगले व्यक्तिमत्व आणि या संघटनेचे असणारे सल्लागार। परत एकदा साहिल तत्पर आहे गोलंदाजीसाठी। हा चेंडू ब्लॉक होल करणारा चेंडू होता, इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं घडतंय, तद्वर मात्र 1 धाव घेतली जाते। धावफलक विचार केला धावफलक जाईल 0-6 म्हणजे 6 धावा धावफलकावर।
रमणीय अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो पाहतो बिलॉंग करतोय ओवी गावाशी हा जो मैदान आहे तो आणि ह्या मैदानावरून आपण हे धावते प्रक्षेपण आपण पाहतो। हा चेंडू परत एकदा काय घडतंय मैदानात अपील येतोय, अपीलचा परिणाम मात्र पंचांवर होत नाही। पहिला षटक मात्र समाप्त होतोय। साहिलची चांगली गोलंदाजी पाहतो, एका षटकामागे फक्त विचार केल्यास 6 धावा। क्या बात आहे मित्रांनो, पहिला चेंडू मारला फाईन लेगच्या बाजूने वैभव आणि 4 धावा आक्रमक दिशा दाखवली होती प्रशांत निमरेने, मात्र प्रशांत निमरेला दुसऱ्या चेंडूवर बाद केलं आणि तिथे मात्र काहीसं पारडं मात्र वेगळ्या दिशेने आलं। दत्तकृपा अप्पर तुडीलच्या बाजूने आलं। आता काय घडेल, दुसरा षटक कोण घेऊन येईल याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष असेल। सत्यम शिवम सुंदरम म्हणजे नक्कीच सत्यम हा असेल, सत्यम सुंदरम करेल का याच्याकडे पाहिलं जाईल, किंवा प्रशांत फलंदाजी तेवढ्या ताकदीची करेल का आणि नक्कीच त्याच्या बाजूला असणारा एक स्वप्नील धाडवे म्हणून आक्रमक फलंदाज आहे। आय थिंक स्ट्राईकला असेल तो प्रशांत, नक्कीच प्रशांत धाडवे आपण पाहतो स्ट्राईकला असणारा हाच तो एक आक्रमक फलंदाज आहे। मूलगाव अर्थातच विचार केल्यास खुटीलचा, एका बाजूला विचार केल्यास पहिल्या षटकामागे फक्त आणि फक्त 6 धावा मर्यादित असणाऱ्या 4 षटकांचा सामना। पॉवर प्लेचा पहिला षटक समाप्त, दुसरा षटक सुरू असेल सत्यमच्या माध्यमातून। सत्यमचा चेंडू, हा चेंडू वेगळ्या पद्धतीचा पाहिला गेला, चेंडू पहिलाच जातोय निर्धाव। क्या बात है मित्रांनो, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबी है वहां जहां पाणी कम था। मित्रांनो तुम्हाला खेळावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष हा यशाची गुरुकिल्ली आहे। मित्रांनो तुम्ही जीवनात परिश्रम घेतल्याशिवाय काही मिळत नाही। मित्रांनो दिवा पाहतो आपण, लाजवाब बॅक टू बॅक चेंडू निर्धाव जातोय, 2 चेंडू मात्र निर्धाव जातोय। मित्रांनो प्रकाश देणारा दिवा पाहतो, मित्रांनो सर्वांना प्रकाश देतो, सर्वांना प्रज्वलित करतो आणि तेजोमय वातावरण निर्माण करतो, प्रत्येकाला आल्हाददायक जीवन जगण्याचा एक ध्येय समोरला ठेवतो। हा चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पुश केला, दरम्यान 1 धाव घेतली, सन्मान दिला। प्रशांतने विचार केला माझ्या बॅटमधून धावा निघत नाहीत, मला मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि तेच काम केलं, स्ट्राईक रोटेट केली आणि 1 धाव मिळाली। धावफलक पाहतो 7 धावा धावफलकावर। आता मात्र स्ट्राईकला असेल तो स्वप्नील, स्वप्नीलला खेळावा लागेल, स्वप्नीलला चांगली फलंदाजी करावी लागेल। सत्यमची गोलंदाजी मात्र बहरतय। हा चेंडू येथे घडतय काय मित्रांनो, ब्लॉक होल करणारा चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला गेला, चेंडू मात्र निर्धाव। क्या बात है मित्रांनो, सपने वो सच नहीं होते जो सोते हुए देखे जाते हैं, सपने वो सच नहीं होते जो सोते हुए देखे जाते हैं, सपने तो वो सच होते हैं जिनके लिए सोना छोड़ देते हैं। तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावी लागेल। बॅक टू बॅक निर्धाव, लाजवाब गोलंदाजी, काय मित्रांनो काय म्हणावं याला, हे क्रिकेटचे रणपटल म्हटलं तर इथे मात्र पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव आणि 5वा चेंडू निर्धाव। 5 चेंडू मागे फक्त 1च धाव दिले। समीकरण काय असेल, ध्येय काय असेल मूलगावठांचं, अर्थातच मूलगाव खुटीलचं। तुम्हाला खेळायचं आहे, संघर्ष करायचा आहे, संघर्ष अटल जीवनाचा सार आहे। परत एकदा चेंडू येते निर्धाव, या षटकामागे फक्त आणि फक्त एकमेव असेल आजच्या दिवसातील हा गोलंदाज असेल की फक्त 1च धाव दिली। मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो, याचं ज्याचं नाव आहे सत्यम। पहिल्या षटकामागे वैभव 6 धावा गेल्या आणि दुसरा षटक मात्र फक्त 1च। मित्रांनो हाणामारीचा प्रसंग आहे मित्रांनो, फक्त 4 षटक आहेत आणि 4 षटकातील सामने पाहिले गेले तर काय घडतंय मैदानातून मित्रांनो। नक्कीच ड्रिंक येतोय मैदानात, तोपर्यंत मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही विश्रांती घ्या आणि आनंद घ्या क्रिकेटच्या रणपटलावरील।
चला मित्रांनो, जाऊया आपण मैदानात. ड्रिंक ब्रेक नंतर आपण परत एकदा मैदानात सज्ज आहोत. आदित्य गोलंदाजीसाठी सज्ज असेल. स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे ज्याचं नाव आहे प्रशांत. 7 धावा धावफलकावर असतील. हा चेंडू, हा पहिला चेंडू. इथे मात्र काय घडतंय, लॉंग ऑनच्या दिशेने मारला जातोय, मिस फील्ड होतोय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. समझने वालों के लिए इशारा, इशारा कैसा है, कॉफी है या काफी है, सोच लो कौन सा होगा. काफी होगी, कॉफी होगी तो हमें कॉफी मिलेगी. यह बात भी कुछ हजब की होगी, कुछ अलग तरह की होगी. देखना है क्या होगा. आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करावं मित्रांनो, तेवढं कमीच आहे. कारण मित्रांनो नक्कीच मेहनत अपार केली जाते आणि त्या मेहनतीचा फल येतोय मित्रांनो. परत एकदा गोलंदाज सज्ज असेल. हा चेंडू परत एकदा त्याच पद्धतीने मारला गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षण परत एकदा मिस होतोय. इथे मात्र 1 धाव होणारी होती, तिथे मात्र 2 धावा मिळतायत. मगाशी जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळाल्या. म्हणजे विचार केल्या 2 चेंडू मागे 4 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या आहेत. पंचांचा इशारा येतोय. ओके, थँक्यू, धन्यवाद. धावफलक वैभव आपण पाहतो. 13 धावा धावफलकावर. आतापर्यंत 13 धावा आहेत. दुसरा षटक प्रगती पथावर, तिसरा षटक प्रगती पथावर आहे. 13 धावा धावफलकावर. आदित्य गोलंदाजीसाठी सज्ज. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चांगली कॅच घेतली जाते. विकेटचं पतन होतंय. सत्यमच्या हातामध्ये चेंडू आला ना की तो सापडला म्हणून समजायचा, कारण फेमिकॉल का जोर आहे सत्यमच्या हाताला. लाजवाब मित्रांनो, कौतुक करावं लागेल या सत्यमचं. विकेट मात्र जातोय मित्रांनो. नक्कीच खुटील या संघाची, अर्थातच मुलगाव खुटील. धावफलक वैभव पाहतो आपण. 13 धावा धावफलकावर आहेत. आदित्यची गोलंदाजी मात्र भेदक. आदित्य मित्रा, तुझी आठवण मला कायमस्वरूपी असेल. जेव्हा तू 10वीला होतास मित्रा, त्यावेळेला 10वीचा पेपर दिल्यानंतर तू मात्र मैदानावर दाखल झाला होतास. हाच तो आदित्य मात्र आज मैदानात एक चांगल्या स्किलचा वापर करतोय. मगाची जी गोलंदाजी पाहिली ती देखील चांगली गोलंदाजी पाहिली आणि त्यानंतर मात्र कमबॅक करतोय तो तुडील संघ मित्रांनो. लाजवाब मित्रांनो. नक्कीच ज्ञानेश्वरजी भुवड आणि त्यांचे 2 बंधू यांच्याकडून मात्र मगाशी बक्षीस मिळाली होती. बक्षिसीचा खैरात झालेला ते गोपाल याच्यासाठी, आय थिंक गोकुलसाठी, नक्कीच गोकुलसाठी आपण पाहिलं गेलं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं आणि नक्कीच साहिलकडून त्याला मॅन ऑफ द मॅच दिली होती. परत एकदा हा चेंडू येथे मात्र स्क्वेअर लेगच्या बाजूने मारला जातोय. काय घडतंय मैदानात, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का, दरम्यान मिस फील्ड होतंय. तद्वर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. धावफलकामध्ये 2ची भर पडते. तुम्हाला धावा पाहिजेत मित्रांनो, गरज आहे त्या धावफलकाची. कारण धावफलक तुम्ही जेवढं फास्ट ठेवणार ना यामध्ये, या धावपलीच्या जीवनात, या मर्यादित षटकांमध्ये, तेवढं गरजेचं आहे मित्रांनो. वैभव धावफलक पाहतो आपण. 15 धावा धावफलकावर. तिसरा षटक मात्र प्रगती पथावर आहे. स्ट्राईकला आहे ज्याचं नाव आहे प्रशांत. ऋतिक स्ट्राईकला, म्हणजे ऋतिक मोरे. ऋतिक नक्कीच फलंदाजीसाठी सज्ज. हा चेंडू ब्लॉक होल करणारा चेंडू होता. इथे मात्र निर्धाव चेंडू जाते. क्या बात आहे मित्रांनो. समीकरण मात्र वेगळं पाहतो, थरार मात्र वेगळं पाहतो. धावफलक स्थिरावतोय. धावफलकाचा विचार केल्यास आपण पाहतो 15 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू मागे तुमचं गणित बदलेल, चित्र बदलेल आणि त्याप्रमाणे समीकरणं चालतील मित्रांनो. हा चेंडू येथे मात्र खतरनाक फलंदाजी पाहिले गेली. उंचावरून मारलेला हा शॉट जाऊन पोचतोय षटकार. अफलातून फलंदाजी, क्या बात आहे मित्रांनो, लाजवाब. हा फटका मात्र आपण पाहिला, अफलातून फटका पाहिला. धावफलक आपण पाहतो मित्रांनो. तब्बल धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर आहेत. विचार केल्यास पहिल्या षटकामागे फक्त आणि फक्त 6 धावा. दुसरा षटक अप्रतिम टाकला होता सत्यमने, फक्त आणि फक्त 1 धाव दिली होते. आणि तिसरा षटक आदित्यचा आपण पाहिला, ज्या षटकामागे 14 धावा गेल्या आणि विचार केल्यास 21 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. आता शेवटचा षटक असेल आणि तो डुवाडाय असेल. शेवटच्या षटकामध्ये काय घडेल याच्याकडे मात्र आपण पाहतो. ज्याचं नाव आहे ज्या गोलंदाजाचं नाव आहे गोकुल.
नक्कीच गोकुळची मगाशी आपण गोलंदाजी पाहिली, बहरलेली पाहिली, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेला आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील ज्याने घेतलं गेलं तोच तो गोकुळ मात्र आता इथे मात्र मैदानात असेल. तो मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे, त्याचा प्रतिस्पर्धी असणारा खेळाडू. गोलंदाजी मात्र तेवढ्या बहारदार आपल्याला पाहायला मिळेल का? पहिला चेंडू टाकला जाईल, पहिला चेंडू उंचावरून मारला जातोय, हवेत चेंडू आहे, पंचांच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक मात्र वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. तद्वर मात्र एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच विकेटचं मात्र पतन. नक्कीच 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो. काय घडतंय मैदानात इथे मात्र आपण पाहतो मित्रांनो 23 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. चांगलं आयोजन पाहतो, बहारदार आयोजन पाहतो मित्रांनो. ही मेहनत बऱ्याच दिवसापूर्वीची आहे, बऱ्याच महिन्यापूर्वीची मेहनत आहे. हे आयोजन करत असताना आम्हाला नक्की विचार करावा लागलं कुणाकडे जावं, विकेट हॅट्रिकसाठी भुवड परिवाराकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच गोकुळसाठी परत नक्कीच बाललीला करणारे गोपाळ कृष्ण यांची मात्र आठवण मात्र गोकुळ करून देत आहेत. प्रत्येक म्हणजे विकेट घेतली, हॅट्रिक झाली तर तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच ज्ञानेश्वर भुवड आणि त्यांचे 2 बंधू यांच्या माध्यमातून, ज्यांची नावं आहेत बंधूंची, राज आणि महादेव. चेंडू मात्र काय घडतं, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू जाईल, सीमापार चौकार. क्या बात आहे मित्रांनो. नक्कीच महादेव आणि रुपेश यांच्या माध्यमातून इथे मात्र चौकार गेलाय. इथे मात्र चित्र आपण वेगळा पाहतो. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. 27 धावा धावफलकावर आपण पाहतो. गोकुळ मात्र कमबॅक करेल का याच्याकडे मात्र पाहायला जाईल. नक्कीच मित्रांनो पक्ष्यांचा थवा आपल्याला पाहायला मिळतोय. बरंच काही आकाशात झेप घेणारा हा थवा आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, चांगली कमबॅक केली जाते मित्रांनो गोलंदाजाची गोकुळच्या माध्यमातून. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही किती धावा काढल्या जातील याच्याकडे मात्र लक्ष तुम्हा सर्वांचं असेल. परत एकदा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू नाही, इथे मात्र चांगला चेंडू पाहिला गेला, निर्धाव चेंडू. क्या बात आहे, कमबॅक केली जातो मित्रांनो. इतनी आसानी से नहीं गिरने वाला तजुर्बे का हौसला मेरा, मुझे अपने दम पर चलने की आदत है, इसे मेरी आकड़ समझो या हौसला मेरा. मेरी हिम्मत है, मेरा हौसला है, मेरी नदाकत है आणि मला त्याच पद्धतीने गोलंदाजी करायची आहे मित्रांनो. गोलंदाज सज्ज, ब्लॉक होल करणारा, क्रिकेट जगतातील ब्रह्मास्त्र टाकला गेला. इथे मात्र लाजवाब गोलंदाजी. क्या बात आहे मित्रांनो. मला 1000 रुपये नको आहेत तुमची, मला विकेटची हॅट्रिक नको आहे, मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे आणि मला संघाला वेगळ्या दिशेला द्यायचं आहे. हे मात्र समीकरण ठेवलंय समोरला ते गोकुळने. गोकुळ मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहे. परत एकदा चेंडू मात्र वेगळ्या पद्धतीचा, ऑफस्टंपच्या पूर्ण बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा होते अवांतरचा, वाईटचा. 1 धाव मिळेल संघाला. वैभव धावफलक आपण पाहतो 28 धावा धावफलकावर. मात्र खेळावं लागेल, आक्रमक फलंदाजी करावी लागेल, ज्याचं नाव आहे ऋतिक. परत एकदा बॅक टू बॅक वाईटचा इशारा येईल. अवांतर 2 चेंडू आलेत आणि 2 धावा वाढल्या. टोटल धावफलक आपण पाहतो 29 धावा धावफलकावर येतील मित्रांनो. तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास मित्रांनो बरंच काही देऊन जातो. नन्हीसी चिठी, काय घडेल मैदानात पाहूया मित्रांनो. थरार मात्र वेगळा. हा चेंडू हवेवर सॉर, हा चेंडू जातोय उत्तुंग षटकार. अफलातून बेधडक उत्तुंग षटकार.
नक्कीच मित्रांनो, पाहिलं गेलं 35 धावा धावफलकावर आल्या आणि टार्गेट ठेवलंय ते 36 धावांचा. 2 जे षटकार पडले ना, त्याचा मात्र परिणाम मात्र वेगळा पाहतो मित्रांनो. हे 2 षटकार, हा शेवटचा षटकार काय घडवून गेला मैदानात, याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. नन्ही सी चिट्ठी जब दाना लेकर चढ़ती दीवार पर चढ़ती है, चढ़ती नन्ही सी चिट्ठी 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, हे प्रयत्न होते आणि ते प्रयत्न केले आणि शेवटच्या चेंडूवर मात्र उत्तुंग असा षटकार मारला आणि धावफलक गेला 35 धावा. टार्गेट ठेवलंय ते 36 धावांचं समीकरण मात्र मित्रांनो वेगळं असेल. काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. मित्रांनो, विनंती असेल सोमजाई खुटील मूलगावला की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावावे. नक्कीच टार्गेट ठेवलेला आहे तो 36 धावांचा मित्रांनो. तब्बल विचार केल्यास 26 आणि 27 तारखेचं असणारं हे आयोजन आपण पाहतो. यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. नक्कीच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून असणारा चॅम्पियन चषक 2025चा थरार पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील काही असणारे सामने पाहतो. हा तिसऱ्या फेरीतील असणारा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यानंतर 2 संघांच्या बरोबर भिडत होईल आणि त्यातून विजयी होणारा संघ तो फायनलला जाईल आणि तो उद्याला जो जिंकणारा असेल त्याच्याबरोबर लढत होईल आणि त्या दोघांमध्ये चॅम्पियन दावेदार कोण असेल याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. प्रतीक्षा आहे मित्रांनो. कुणाची प्रतीक्षा आहे? फक्त आम्हीच नाहीत, आम्ही तालुका बिलॉंग करणारे तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मर्यादित फक्त जे असोसिएशन मध्ये असणारे संघ आहेत तेवढेच नाहीत, तर लाईव्ह प्रक्षेपण पाहणारे आमचे दर्दी हौशी प्रेक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. काय नाव? नक्कीच विशाल पवार. पाहिलं गेलं तर कॅमेरामॅन आमचे आहेत नक्कीच आणि सुनील पवार देखील आहेत आणि नक्की तुझं नाव मित्र? प्रेम पवार. आणि नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण आहे ज्याचं नाव आहे GTC.in च्या माध्यमातून आपण पाहतो मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. तब्बल आय थिंक 27 राष्ट्रांमध्ये हे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. मगाचपासून ज्या मित्रांचा आम्हाला नक्कीच मेसेज येतोय की खरंच खूप छान मॅचेस चालू आहेत, चांगलं आयोजन पाहतो, चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्कीच मित्रांनो, GTC.com जर विचार केलास कौतुक करावं लागेल, कारण अचूक तिथे जो खेळणारा खेळाडू आहे त्याच्याकडे जो त्याचं स्किल आहे तो स्किल दाखवला जातं आणि इथे आमचे स्कोरर देखील तेवढ्या ताकदीचे आहेत ज्यांचं नाव आहे वैभव मोरे. बरोबर ना? नक्कीच कौतुक करावं लागेल मित्रांनो. एक सुरेश भटांचं काव्य मला आठवतंय मित्रांनो. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे मित्रांनो. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे मित्रांनो. रडतोस काय, रडतोस काय? काट्यात ही फुलांची कमान आहे. उचलून घे हवं ते, उचलून घे हवं ते, दुनिया एक दुकान आहे. मित्रांनो, तुम्ही जीवनात असेच जगा तर तुमचं जीवन आनंदी असेल मित्रांनो. जीवनामध्ये तुमच्या संकट येतील, संकटांचा महामेरू येईल, परंतु त्या पर्वतांचा मेरू संकटाचा जो असेल त्या संकटाच्या मेरूवर तुम्ही सामना करा आणि एक तुमच्या आयुष्यात एक सुवर्णमय क्षण आणा. तुम्हाला तो सुवर्णमय क्षण मिळेल मित्रांनो. नक्कीच सचिन तेंडुलकर यांचं क्षण जीवन चरित्र पाहिलं तर त्यांच्यामधून आपल्याला बरंच काय पाहायला मिळालं. चेंदू बोर्डेन सारखा एक माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार भारताचे, त्यांच्याकडून देखील बरंचसं काही शिकायला मिळतं मित्रांनो. मैदानाच्या बाहेर असताना ते सुरुवातीला प्रेक्षक होते, एका झाडावरून सामने पाहत होते. नक्कीच त्यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच आपण पाहतो रिंकू सिंग यांची देखील आठवण समोरला येते मित्रांनो. असे खेळाडू आहेत मित्रांनो. आपण देखील तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारे सगळे खेळाडू आहोत मित्रांनो. कशासाठी खेळत आहोत तर आमचे दुःख हरपावे, आमच्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी आम्ही एकत्र येतो आणि मैत्रीचा एक अतूट नातं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामना सुरू करा. विनंती असेल, धावफलक आहे 38-36 धावांचं टार्गेट समोरला आहे. समीकरण काय असेल? नक्कीच मित्रांनो, आता मात्र आमच्या आयोजकांचा समोरला ध्येय आहे की उद्याला काय करावं.
उद्याचं ध्येय कसं असेल याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांच्या लक्ष असेल। स्ट्राईकला आपण पाहतो सागर होडबे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संदेश होडबे। दोन्ही देखील अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर हे पाहायला मिळतील। युसुफ पठाण आणि इरफान पठाण यांची आठवण मात्र मैदानात येईल, कारण दोन्ही बंधुराज आहेत, होडबे बंधुराज आहेत। सागर स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते संदेश। आणि गोलंदाजी काय स्वप्नील, स्वप्नवत मारा करणारा हा गोलंदाज आहे, मीडियम फास्ट गोलंदाज आहे। मगाची त्याची गोलंदाजी आपल्या समोरला आहे। टार्गेट आहे तो मात्र 9-36 म्हणजे प्रति षटकामागे 9चा ॲव्हरेज आहे। 36 धावांचं टार्गेट आहे। समीकरण आहे काय घडेल मैदानात। पहिला चेंडू टाकला जाईल स्वप्नीलच्या माध्यमातून, पॉवर प्लेतील पहिला चेंडू। हा चेंडू लाजवाब मित्रांनो, क्या बात है, अफलातून गोलंदाजी। नक्कीच पहिला चेंडू पाहिला गेला, स्वप्नीलचा निर्धाव चेंडू पाहिला मित्रांनो। लहानपणीचे दिवस सुखाचे आठवितो घडोघडी, आठवणींना वाहतोई ध्रुवांची जोडी। लहानपणीचे सगळे सोबती, कुणी सज्जन कुणी दुर्जन, या सर्वांनी जशी घडली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतोई ध्रुवांची जोडी। मित्रांनो इथे काय होईल, थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल आपण पाहतो मित्रांनो। नक्कीच पॉवर प्लेच्या मध्ये 9 प्लेयर आतमध्ये मैदानात असतील, म्हणजे त्या यार्ड मध्ये असतील आणि बाकी 2 प्लेयर बाहेरला असतील। इथे मात्र गोलंदाज आहे तो स्वप्नील आणि स्ट्राईकला आहेत ते सागर होडबे, नॉन स्ट्राईकला संदेश होडबे। दुसरा चेंडू टाकला जाईल। हा चेंडू चांगला चेंडू पाहायला गेला, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, बॅक टू बॅक निर्धाव जातोय। टार्गेट आहे 36 धावांचा, स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल। स्वतःचं नियंत्रण ढासळलं ना मित्रांनो तर तुमचं ध्येय खलास होतो। मित्रांनो तुमचं ध्येय खलास करू नका, तुम्ही जिद्दीच्या जोरावर खेळा, एक साहस दाखवा, एक धाडस दाखवा आणि स्वतःचा संयम ठेवा। त्या संयमाने बरंच काही मिळतं मित्रांनो। जाऊया मैदानात। आता मात्र तिसरा चेंडू स्वप्नीलचा येईल पुढे आणि गोलंदाज आहे तो स्वप्नील, फलंदाज आहे तो सागर होडबे। हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने, आत्महत्या म्हणावी लागेल सागर यांची। मी म्हटलं की स्वतःवर नियंत्रण ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं। सागरनी इथे मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज होती। जाऊ द्या, जरी स्कोर झाला नाही तरी हरकत नाही, कारण मात्र टार्गेट कमी होता। 36 धावांचा टार्गेट आहे। सागर सारखा एक आक्रमक फलंदाज होता, बॅटवर चेंडू येत नव्हता ह्याची जाणीव होती, मात्र चेंडू तुम्ही अचूक टप्प्यावर मारणं गरजेचं होतं। मात्र तिथे मात्र पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेगच्या बाजूने कॅच मात्र अचूक टप्प्यावर, कॅच मात्र चांगली घेतली, ज्याचं नाव असेल मित्रांनो आय थिंक ऋतिकचं नक्कीच कौतुक करावं लागेल। आता मात्र असेल ज्याचं फलंदाजाचं नाव आहे साहिल नागते, नक्कीच बिलॉंग करतोय तुडीलशी आणि मॅन फ्रॉम तुडीलचा हा असणारा एक हस्ती आपण पाहतो साहिल मात्र इथे असेल। स्वप्नीलची गोलंदाजी असेल, काय घडेल मैदानात। हा चेंडू चांगला चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारून टाकला, भिडकावून टाकला, गुलगुलीत असणारी जागा आणि त्याच्यावरून गुदगुल्या करत जमिनीला चेंडू गेला सीमा पार, चौकार। काय घडलं मैदानात, हेच घडणं गरजेचं होतं। सागरनी हीच दिशा देणं गरजेचं होतं मित्रांनो। इथे मात्र काय घडलं याच्याकडे पाहिलं गेलं तर तब्बल आता मात्र धावफलक आपण पाहतो 4 धावा धावफलकावर असतील। 36 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो। पहिला षटक चांगला पाहतो, यह सब बिक जाता है दोस्तों रहना जरा संभाल के, बेचने वाले हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल देते हैं, बेचने वाले हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल देते हैं। सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर एक कहानी, 3 लोक में फैला है, तीनों लोकों में फैला हुआ है, फिर भी बिकता है बोतल में पानी। आता इथे मात्र काय घडेल याच्याकडे मात्र पाहूया। 4 धावा धावफलकावर आहे। स्वप्नीलची गोलंदाजी आपण पाहतो, सत्यम मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे, साहिल फलंदाजीसाठी सज्ज आहे। हा चेंडू परत एकदा
लॉंग ऑनच्या बाजूने लॉंग ऑफच्या बाजूने मारला. इथे मात्र क्षेत्ररक्षण जर चांगलं असतं तर समीकरण मात्र वेगळं असतं. धावफलक आपण पाहतो 5 धावा धावफलकावर येतात. प्रति षटकामागे 9 धावांचा ॲव्हरेज आहे मित्रांनो. 36 धावांचा टार्गेट आपण पाहतो मित्रांनो. स्प्रे पाहिजे का? पाहिजे असेल तर नक्कीच घेऊन जा मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या. नक्कीच अपेक्षा असेल तर आपण स्प्रे घ्या. आम्हाला इशारा करा. नक्कीच आमचे सहकारी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. सच बिकता है झूठ बिकता है, बिकती है हर कहानी, 3 लोक में फैला है फिर भी बिकता है बोतल में पानी. कभी फूलों की तरह मत जीना, कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे टूटकर बिखर जाओगे, जिस दिन खिलोगे टूटकर बिखर जाओगे. जीना है तो पत्थर की तरह जियो, जीना है तो पत्थर की तरह जियो. जिस दिन तराशे गए, जिस दिन तराशे गए उस दिन खुदा बनकर अब जियोगे. नक्कीच मित्रांनो तुमची मेहनत आहे ना, ती मेहनत खूप काय देऊन जाते. नक्कीच शेवटच्या चेंडूवर जर स्वप्नीलने विकेट घेतला तर रामेश्वर नवले यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया फलंदाज आहे ज्याचं नाव आहे संदेश. स्ट्राईकला आहेत. धावफलक आपण पाहतो 5 धावा धावफलकावर आहेत. येथे समीकरण वेगळं असेल. काय घडेल मैदानात? हा चेंडू मात्र पाईन लेगच्या दिशेने कटवला. 1 धाव घेतली जाते मित्रांनो. लाजवाब मित्रांनो. सन्मान दिला जातोय स्वप्नील सारख्या एका चांगल्या गोलंदाजाला. पहिल्या षटकामागे 6 धावा. आता मात्र समीकरण काय असेल? राहिलेले 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मागे विचार केल्यास आपण पाहतो 30 धावांची गरज आहे. किती चेंडू आणि किती धावा? म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचा ॲव्हरेज आहे. मगाशी पाहिलं गेलं तर 9 धावांचा ॲव्हरेज होतं. आता मात्र धावांचा ॲव्हरेज वाढतोय आणि तिथे 10 धावांचा ॲव्हरेज आहे. इथे खेळावं लागेल. एका बाजूला पाहिलं तर संदेश आहेत आणि दुसऱ्या बाजूला साहिल नागते आहेत. गोलंदाज कोण येतील याच्याकडे पाहिलं जाईल. मी मागाशी म्हटलं की स्वप्नीलची गोलंदाजी चांगली गोलंदाजी आहे. गुड लेंथवर पडणारे चेंडू आपण पाहिले गेले आणि त्याचं समीकरण मात्र वेगळं पाहिलं गेलं. पहिल्या षटकामागे फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या गेल्या आणि तिथे 1 विकेट सागर सारखा एक मोहरा मात्र तंबूत गेला. नक्कीच प्रणयची गोलंदाजी असेल. प्रणयच्या गोलंदाजीमध्ये मिक्सपणा आहे. एक वेगळ्या प्रकारची स्पेलिंग आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. आउट स्पिन पाहायला मिळेल, इन स्पिन पाहायला मिळेल. परंतु तिथे पाहिलं गेलं तर फलंदाज कोण आहे? दत्तकृपा अप्पर तुडीलचा ज्याचं नाव आहे संदेश होडबे. चला मित्रांनो लवकर घ्या. 6 धावा धावफलकावर आहेत. प्रति षटकामागे 10चा ॲव्हरेज आहे. 36 धावांची गरज आहे. टोटल धावफलक आता मात्र 6 आहेत. अजूनही 18 चेंडू मागे 30 धावांची गरज असेल. हा चेंडू उंचावरून मारला. चांगला चेंडू. इथं मात्र खणखणीत षटकार. क्या बात आहे मित्रांनो. लाजवाब. अफलातून फलंदाजी पाहिली गेली. 6 धावा येत आहेत. संदेशच्या बॅटमधून निघाला. अँडी फ्लावर बाद झाला म्हणून काय झालं? ग्रँड फ्लावर मात्र मैदानात आहेत. नक्कीच माझा दादा बाद झाला म्हणून काय झालं? मी मात्र मैदानात आहे. संदेश आहे. सागर मात्र बाद झालेत. संदेशच्या बॅटमधून पाहिलं गेलं स्क्वेअर लेगच्या बाजूने उंच उंच षटकार. टोटल धावफलक 12 धावा. 36 धावांचा धावफलक आहे. क्या बात आहे मित्रांनो. आयोजन मात्र बहारदार पाहतो. गेली बरेच महिने परिश्रम घेतली, मेहनत घेतली आणि हा चॅम्पियन चषक मात्र आला ते 26 एप्रिलचा थरार पाहतो. बॅक टू बॅक उंचावरून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र मैदानात आहेत. इथे मात्र तद्वर मात्र काय घडेल मैदानात तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाची चपलाई पाहतो. दोन क्षेत्ररक्षक. वेगळी दिशा पाहतो मित्रांनो. क्या बात आहे. रणसंग्राम कुरुक्षेत्रातील नाही मित्रांनो. क्रिकेटच्या रणपटलावरील तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा हा थरार पाहतो मित्रांनो. नक्कीच 3 धावा धावफलकावर आल्या. टोटल धावफलक आपण पाहतो 15 धावा धावफलकावर आहेत.
विचार केल्यास काय घडेल मैदानात अजूनही आय थिंक 20 धावा 21 धावांची गरज आहे अजूनही 21 धावांची गरज आहे साहिलसाठी हा स्क्वेअर लेगच्या बाजूने कार्पेट पद्धतीने खेळला पुश केला दरम्यान इथे मात्र क्षेत्ररक्षण गचाल होतंय त्याचा परिणाम मात्र वेगळा होईल का चांगलं क्षेत्ररक्षण घडलं तद्वर नक्कीच पंचांकडून रिव्ह्यू येतोय आणि नक्कीच चेतनजी आपण यायचं आहे विनंती असेल किशोरजी या थर्ड अंपायर्स कडे येणारा इशारा आपण पाहतो काय घडेल मित्रांनो रोमहर्षकता असेल मित्रांनो जर इथे समीकरण आहे मित्रांनो नक्कीच आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय यामधून नक्कीच आपण पाहतो रिव्ह्यूच्या माध्यमातून काय घडेल मैदानात मित्रांनो जर इथे मात्र साहिल बाद झाला तर काय घडेल छातीचे ठोके कुणाचे वाढतील आनंद कुणाला मिळेल याच्याकडे मात्र लक्ष असेल आणि जर साहिल जर बाद नसेल तर नक्कीच एक नक्कीच नॉट आउट आहे साहिल नक्कीच खेम्यामध्ये आनंद आहे तो दत्तकृपा अप्पर तुडीलच्या मित्रांनो 2 धावा धावपलकावर आल्यात तब्बल धावपलक आपण पाहतो 17 धावा अजूनही 19 धावांची गरज आहे मित्रांनो असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आव्हानाला द्यावे उत्तर 21 धावा धावपलकावर आहेत पहिला षटक मात्र स्वप्नीलचा चांगला पाहायला गेला 6 धावा दिल्या दुसरा षटक आपण पाहतो प्रणय गोलंदाजीसाठी हा चेंडू चांगला चेंडू पाहायला गेला 17 धावा धावपलकावर आहेत चेंडू मात्र निर्धाव चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय तो प्रणय साहिलच्या समोरला साहिल एक चांगला फलंदाज आपण पाहतो दत्तकृपा अप्पर तुडीलचा परत एकदा राईट आर्म मारा केला जाईल काय घडेल मैदानात त्याच्याकडे मात्र पाहिला हा उंचावरून मारलेला इथे मात्र आकाशात चेंडू आहे थरार मात्र वेगळा लाजवाब मित्रांनो हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था मेरी कश्ती डूबी है वहां जहां पानी कम था मित्रांनो ये गलती हो गई ही गलती मात्र महागात ठरतोय ती नक्कीच साहिलला मित्रांनो साहिल सारखा मोहरा मात्र तंबूत जातोय ध्येय समोरला ठेवलेला आहे विचार केल्यास आपण पाहतो 36 धावांचा टार्गेट समोरला आहे एका बाजूला सागर बाद झाला दुसऱ्या बाजूला साहिल बाद झाला आणि नक्कीच आता साहिलच्या जागेवर येणार आहे तो सत्यम धावफलक आपल्याला पाहायला मिळतं एकूण 17 धावा धावफलकावर आहेत एकूण 36 धावांचा टार्गेट समोरला आहे काय घडेल मैदानात दुसरं षटक मात्र प्रगती पथावर असताना प्रणयचं नक्कीच या षटकातील असणारा शेवटचा चेंडू असेल नक्कीच वाईटचा इशारा येतोय अवांतर येतोय 1 धाव मिळतोय 18 धावा धावफलकावर असतील मित्रांनो हा स्किल आहे ना तो गोलंदाजाचा अतिशय महत्त्वाचा तुम्ही कमबॅक करा कमबॅक कायमस्वरूपी ठेवा परंतु इथे मात्र मर्यादित षटक आहेत आणि मर्यादित षटकामागे मात्र आक्रमकता आहे परत एकदा सत्यमसाठी सत्यम इथे मात्र सापडतोय का इथे मात्र चांगला चेंडू पाहायला गेला 2 धावा तो तर सत्यमला मिळतायत जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र इथे मात्र 2 धावा मिळाल्या दुसरा षटक समाप्त होतोय दुसऱ्या षटकामागे धावफलक आपण पाहतो 20 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो पाणी घेऊन जा नक्कीच मित्रांनो इथे ड्रिंक ब्रेक असेल मित्रांनो मी थांबतोय आता मात्र काय घडेल 12 चेंडू आणि 16 धावा समीकरण काय असेल याच्याकडे मात्र विचार केला जाईल
थँक्यू मित्रांनो. जाऊया ड्रिंक ब्रेक नंतर आपण मैदानात मात्र दाखल आहोत मित्रांनो. धावफलक वैभव पाहतो. टोटल धावा धावफलकावर आहेत 20, म्हणजे अजूनही 12 चेंडू आहेत आणि 16 धावांची गरज आहे मित्रांनो. नक्कीच सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही. तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, आनंद घ्या, कारण जीवन खूप सुरेल आहे मित्रांनो. लाजवाब मित्रांनो. ब्लॉक होल करणारा चेंडू होता. दरम्यान इथे मात्र एक धाव घेतली जाते. नक्कीच बाईच्या स्वरूपाने एक धाव येईल मित्रांनो. धावफलकामध्ये एक ची भर पडते. लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव आपण पाहतो. धावफलक आपण पाहतो वैभव 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईकला आहे तो सत्यम. गोलंदाज आहे ज्याचं नाव आहे प्रशांत. प्रशांतचा ब्लॉक होल करणारा लाजवाब खोलात टाकलेला चेंडू होता. क्या बात आहे मित्रांनो. थरार असेल, हृदयाची स्पंदनं वाढतील. 10 चेंडू आणि धावफलक आहे. अजूनही विचार केल्यास किती धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 15 धावा. समीकरण काय असेल याच्याकडे मात्र तुम्हाला हा मात्र उंचावरून मारलेला उत्तुंग षटकार सत्यमच्या बॅट मधून खणखणीत लाजवाब बेहतरीन शॉट. नक्कीच कौतुक करावं लागेल साऊंड सिस्टीमचा. ज्यांचं कौतुक करावं लागेल साऊंड सिस्टमचं मित्रांनो. चांगलं आयोजन पाहतो, चांगलं साऊंड सिस्टीम पाहतोय. नक्कीच बहारदार आपका साउंड सिस्टम बहुत ही अच्छा है. लाजवाब मित्रांनो. खरं साऊंड सिस्टीम चांगलं, कौतुक करावं लागेल. उद्याला देखील वेगळं डीजे असेल का. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. काय घडतंय मैदानात. चौकार. पहिला षटकार, दुसरा चौकार. धावफलक मात्र झटक्यात वाढतोय. आता मात्र काय घडेल. 31 धावा. अजूनही फक्त 4 धावांची गरज आहे. पटेल साहेब मनापासून धन्यवाद तुमचं. नक्कीच 6 चेंडू आणि सत्यम मात्र संदेश खेळतोय. सत्यम आहे. सत्यम एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो. हा चेंडू इथे मात्र काय घडतंय मैदानात. इथे मात्र थरार मात्र वेगळा. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. त्यांनी सत्यमचं लिहिलंय. हे सत्यमचं लिहिलंच की कुणाचं. सागरचं लिहिलं. परत एकदा सत्यमसाठी ब्लॉक होल करणारा चेंडू होता. हा देखील निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक करतोय. आता मात्र काय घडेल याच्याकडे मात्र पाहिलं जातोय. धावफलक आपण पाहतो मित्रांनो. 31 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 6 चेंडू आहेत आणि 5 धावांची गरज आहे. समीकरण असेल 6 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र खेळांचा आणि चेंडूचा आणि धावेचा रणसंग्राम असेल मित्रांनो. किती चेंडू आणि किती धावा. चेंडू आहे 6, गरज किती आहे तर 5 धावांची गरज आहे. कोण थांबेल, कोण जिंकेल याच्याकडे मात्र आपण पाहणार आहोत. उत्सुकता मात्र शिगेला पोहोचेल. एका बाजूला पाहिलं गेलं तर नक्कीच मुलगाव, खुटील आणि प्रतिस्पर्धी असणारा नक्कीच आपण पाहतो दत्तकृपा अप्पर तुडील यांच्यामध्ये हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यामधला विजयी होणारा संघ असेल तो भिडणार आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल त्यांच्या बरोबर आणि नक्कीच तो विजयी होणार आहे. तो फायनल मध्ये थेट दाखल होईल. इथे मात्र थरार वेगळा असेल. काय घडेल मैदानात. 6 चेंडू असताना 5 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण असेल याच्याकडे मात्र पाहिलं जातंय. सागरचं अर्थातच संदेशचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. संदेश व्यक्तिगत विचार केल्यास आपण पाहतो 10 धावांवर खेळत आहे. स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा प्रयत्न केला संदेशने आणि धावफलक आहे. आता मात्र विचार केल्यास आपण पाहतो 31 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू आहेत. गोलंदाज सज्ज आहे. ज्या गोलंदाजाचं नाव आहे जयश. जयशचा नक्कीच यश असेल का, जय देईल का, इथे मात्र पाहूया. संदेशसाठी गोलंदाजी अमोलजी पवलेकर साहेब मनापासून धन्यवाद. चेंडू मात्र वाईट. अवांतरचा इशारा येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावा.
अमोलजी पवळीकर साहेब नक्कीच चांगलं आयोजन, बहारदार आयोजन आणि आस्वाद भोजनाचा आम्ही मात्र अफलातून घेतला मित्रांनो, कारण नक्कीच आवाज देखील आहे. जे डीजे मास्टर आले होते इथे आणि ते परत गेले, इथे मात्र थरार वेगळा असेल. काय घडेल? हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कस्ती डुबी है वहा जा पाणी कम था. इथे थरार वेगळा. रिव्हर्स शॉट, चेंडू जातोय सीमा पार, उतुंग षटकार. विजयाचा दावेदार ठरतोय तो संदेश होडबे. तिकडे आवाज जात नव्हता का? आवाज जात नाही. नाही बरोबर आहे, थोडासा आवाज पाहिजे. मित्रांनो नक्कीच धन्यवाद. पाहिलं